ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसे आहेत, परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढून कशाला घ्यायचा यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात। अशा माणसांमुळेच राजकारणांमध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढत आहे। राजकारणाची गटारगंगा झाली आहे अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरले पाहिजे, तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 7व्या युवा संसदेचा समारोप झाला। यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते। नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला। तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मी सन्मानाने सांगेन, मी किसान पुत्र आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला त्याचा निश्चितपणाने अभिमान आहे। पण एका गोष्टीचं दुःख आहे की एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बाप आत्महत्या करत आहे, याचं दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला लढायचं आहे, त्याच्यासाठी मला जगायचं आहे, त्याच्यासाठी मला 2 हात करायचे आहेत। आणि म्हणून राजकारणाच्या या व्यवस्थेमध्ये मला काय याचं आहे तर माझ्या बापाला गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे आणि माझा बाप ह्या जगाचा पोशिंदा आहे। त्याच्या 2 घासावर तुम्ही जगत आहे, तो 2 घास तुम्हाला घालत आहे, म्हणून तुम्ही चालत आहे, म्हणून तुम्ही बोलत आहे, म्हणून तुमची बुद्धी जगाला दिसत आहे। अरे जगाला बुद्धी देणारा, जगाला चालवणारा, जगाला धावायला लावणारा जर कोण असेल तर 2 वेळचं ताटामध्ये अन्न येणारा माझा बाप हा जगाचा देव आहे, या जगाचा परमेश्वर आहे। आणि म्हणून त्या बापाला विसरू नका, कारण जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर आपला माय बाप श्रेष्ठ आहे। त्याला वंदन करूया आणि निश्चितपणाने ही व्यवस्था कणखर उभा करूया। राहू द्या, कारण लोकशाहीमध्ये 4 पिल्लर्स आहेत। तुमच्या माहिती सांगतो, विकास करण्यासाठी 4 पिल्लर्स आहे। तर सर्वात महत्त्वाचं पिल्लर आहे राजकारण, ज्याच्या माध्यमातून विकास केला जातो। दुसरं आहे प्रशासन, म्हणजे राजकारणी लोक जे लोकसभेत विधानसभेत प्रश्न मांडतात, जे प्रश्न त्या ठिकाणी येतात चर्चेला, जे नियम म्हणतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे न्यायालय करत असतं। न्यायालयाच्या माध्यमातून काम होते। प्रशासन म्हणजे राजकारणी लोक जे लोकसभेत विधानसभेत जे काही बोलतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे प्रशासनाचं काम असते। जे नियम म्हणतात, जे बोलतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम प्रशासनाचं असतं। आणि 4थं खांब आहे तर आहेत, मला वाटते चॅनलवाले पत्रकार पण बंधू आहेत। 4थं खांब आहे पत्रकारिता, त्यांच्या माध्यमातून पण विकास होतो। कारण अनेक प्रश्न ते उचलून धरतात, उचलून लावतात आणि जे न प्रश्न सुटणारे कधी कधी तेही प्रश्न सोडतात, लक्षात घ्या। त्यामुळे 4 खांब आहे लोकशाहीमध्ये, 4 पिल्लर्स आहे, 4 खांब आहे। या 4 खांबाच्या 4 पिल्लरच्या माध्यमातून विकास होत असतो। आणि म्हणून विकास करणारे लोक हे जर चांगले राहिले, जर वाईट राहिले तर नाही होत, पण चांगले लोक जर राहिले विकास करणारे, मग आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, मग सरपंच असेल, विकास करणारे लोक जर चांगले जर राहिले तर त्या ग्रामपंचायतचा विकास होतो, त्या नगर परिषदचा विकास होतो, त्या शहराचा विकास होतो आणि मग देशाचा पण विकास होतो, राज्याचा विकास होतो। चांगले लोक राहणं ही काळाची गरज आहे, हे मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी महात्मे साहेबांनी मगाशी, मला काय म्हणायचं, राजकारणामध्ये निवडून येता यापुरती अक्कल असन त्यांनाच राजकारणात या असं नाही, समाजाचं कल्याण करायची अक्कल असेल तरच राजकारणात या।
हा शब्द रागा नाही किंवा कोणा वाईट बोलायचं किंवा कोणाला हा नाही. यायचं कशासाठी तुम्हाला? तुमचा हेतू काय आहे? आणि तुम्हाला आलं पाहिजे. कचरा हे धन आहे. कचऱ्याचं आम्ही गांडूळ खत करतो. प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून 15 रुपये किलो ना. नुसतं लोकांना शिकवते प्लास्टिक फेकू नका आणि प्लास्टिक इकडे टाकू नका. लोकांना काय करा? आम्ही 15 रुपये किलोनं लोकांकडून विकत घेते, ती एक तुकडा फेकीत नाही. अहो, महिला एवढा हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच, पण शेजारीन घरी नसली तर तिचं बी उचलून ठेवती. आहे का? हे समाजाकडून करून घ्यायचं आहे आपल्याला. अनेक प्रॉब्लेम आहे राज्यात, देशात, पण मांजराच्या काळात घंटा कोण बांधे? आत्ता एक समृद्धी रोड झाला पहा, नागपूर ते मुंबई, किती भारी. हो, 12 तासाचा वेळ 6 तासच जातो. किती गाडीचं मेंटेन वाचलं, पेट्रोल वाचलं, वेळ वाचलं. मग प्रत्येक ठिकाणी करा ना समृद्धी. म्हणजे रोडच नाही, प्रत्येक विषयात करा ना. का चक्र मारायला लावते लोकांना? इकडून जाण, ह्या टेबलवर जाण, त्या टेबलवर जाण, त्या टेबल. आत्ता आपल्याकडे सरकार तुमच्या दारी योजना चालू आहे पहा. कशासाठी? सरकार लोकांच्या दारी जाते, मग शासन, पहिले शासन अधिकारी काय करते? जर तुम्हाला जावं लागत असेल तर सिस्टम अशी बनवा त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. मुख्यमंत्री लोकांच्या दारी का चालले? त्यांना माहिती आहे अधिकाऱ्याकडून प्रश्न सुटाना म्हणून हे चालले. मग ते कसे सुटले पाहिजे हे जाग्यावर बसून सोडा ना. मुख्यमंत्र्यांनी दरगावात जाऊन प्रश्न सोडायचे नाही. फाट 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 फाट. तो एकदा एक कोणता पिक्चर आला होता, त्याच्यात एक मुख्यमंत्री झाला होता. हा, तसा पाहिजे आम्हाला. हे घरी घर जाऊन तो काय दुखत विचारणार नको, हे नाही पाहिजे. आणि अर्थकारण मी सांगितलं, पैशासाठी राजकारणात यायचं नाही. खूप अनेक गोष्टी आपल्याला, कितीतरी इथं वेळेच्या अनेक मर्यादा आहे. मी रोज रात्र दिवस प्रवास करतो. एखाद्या पुलावर लिहिलेलं असतं पहा, पुढे धोकेदायक पूल आहे. मग रात्री 2 वाजता मी काय करू? ती गाडी डोक्यावर घेऊन खालून जाऊ, असं तिकून जाऊ? तुम्ही कितीतरी ठिकाणी रोडवर बघा, अक्षित चित्र लावलेले असते दोन्ही गाड्याचं. म्हणजे अपघात स्थळ. अपघात स्थळ म्हणजे काय? तिथं भूत आहे का? मग त्या इंजिनियरला माहिती आहे अपघात स्थळ, इथं अपघात होऊ शकतो. मग असं कसं काय टेक्निक वापरलं? हे कुठेतरी सुधारायला पाहिजे हो. याच्यासाठी राजकारण पाहिजे, याच्यासाठी राजकीय लोक पाहिजे. तरुणाकडून मला अपेक्षा आहे. आणि माझ्याकडून जर सल्ला विचारतात तर पोरा हो, आमदार खासदार होऊ या भानगडीत जाऊ नका, पण सरपंच नक्की व्हा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण महात्मा गांधीने सांगितलं होतं, खेड्याकडे चला. आणि जोपर्यंत खेडं सुधारत नाही तोपर्यंत भारतात महासत्ता होणार नाही. म्हणून तुम्हाला सोपं राजकारण सांगितलं मी. खेडं सुधरा, आपलं गाव सुधरा, सरपंच व्हा. काय सगळ्यांनीच पंतप्रधान व्हावं, सगळ्यांनीच आमदार व्हावं, सगळ्यांनी खासदार व्हावं गरज नाही. पण सरपंचा पुरतं क्षेत्र मर्यादित आहे. माझ्याकडे बघा तुम्ही, काय माझ्याकडे जमीन नाही, प्रॉपर्टी नाही, इस्टेट नाही, मुलगा नाही, शिक्षण नाही, काही नाही. अख्खा महाराष्ट्र बोलवतोय मला, पुढं पुढं करतोय. का बरं? मी माझं काम इमाने इतबारे केलं, त्याचं हे फळ आहे. मला सांगताना आनंद वाटतो, या मंचावरती जे पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय. महात्मे साहेब, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की मागाशी तुमच्या सेशनच्या आधी या ठिकाणी संजय राऊत साहेबांचं प्रकट मुलाखत झाली. या सेशनच्या आधी त्या सकाळच्या सेशनमध्ये काही पत्रकार होते, काही IAS अधिकारी होते, काही IPS अधिकारी होते. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं आहे की हा जो मंच आहे हा कोणत्याही पार्टीचा नाही. हा मंच कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला आम्ही रिप्रेझेंट करत नाही. हे कोणत्याही नेत्याला या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंट करत नाही. हा जो मंच आहे हा कोणत्याही लोकसभेचा नाही, राज्यसभेचा नाही, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही. हा जो मंच आहे हा मंच भारतामधल्या जवळपास 80 कोटी जे आमच्या देशामध्ये युवक आहेत, यात त्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंट करणारा हा मंच आहे. वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित समाजामधून जी आमची पोरं येतात, या सगळ्या पोरांचा हा मंच आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून
ज्यांचे आई वडील मोठे नाहीत, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, ज्यांना कुणी गॉडफादर नाही, म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत, अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा मंच आहे, अशा लोकांना, अशा गरीब पोरांचा हा मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून नगरसेवकांचा सन्मान हा अत्यंत कमी वेळा होतो. कारण नगरसेवक म्हणलं तर अत्यंत सॉफ्ट टार्गेटेड आहे. म्हणजे आपण सगळेजण आता आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी राजकारणात यावं, परंतु सगळ्यात सहनशील कोण असतो तो नगरसेवक असतो. कारण त्याच्याकडनं अत्यंत अपेक्षा असतात. त्यांनी लग्नाला यावं, मैतीला यावं, मदतीला यावं. तसं खासदार साहेब आपल्याला तसा त्रास कमी असतो. आपल्यासारखे खासदार उचलतात, परंतु खासदारांकडनं आणि नगरसेवकांच्या दोघांच्या ॲप्रोचमधला फरक खूप वेगळा असतो. अत्यंत सामान्य कामाला सुद्धा लोकांचा आग्रह असतो नगरसेवकांनी यावं, बघावं, आणि हा थँकलेस असतो. त्यातनं खूप काही शाबासकी मिळत नाही. परंतु एवढ्या मोठ्या व्यासपीठावर, एवढ्या मोठ्या सगळ्या नेत्यांच्या समोर सर आपण आमचा सन्मान करतायत, जाधवर सर असेल, शार्दूलजी असेल, त्याबद्दल मी खरंच आपलं खूप खूप मनापासून आभारी आहे. कारण गेली 4 टर्म मी नगरसेवक म्हणून काम करतोय. जवळपास आपल्या भारतीय लोकशाहीला जर खऱ्या अर्थानं जर मजबूत करायचं असेल तर याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. कारण या आपल्या सहभागाशिवाय, आत्ताच आपण खोत सरांचं या ठिकाणी भाषण ऐकलं, त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. कशा पद्धतीने आजचं राजकारण आहे, भविष्यामध्ये आपल्याला या राजकारणामध्ये काय यावं लागत आहे, याच्यासाठी त्यांनी आपले सर्व हात घालून आपण आपल्या त्यासाठी भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण पाहत असाल, पुणे शहराची वाढ संपूर्ण सर्व बाजूने होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहर ऐतिहासिक शहर म्हणून पाहिलं जातं. या शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मग हे शहराची ओळख अशा प्रकारे असतानाच हे शहर आता वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. ह्याच्यामध्ये IT हब झालेलं आहे, ऑटो हब झाले, आता मेडिकल हब होऊ पाहत आहे. म्हणजे अशा प्रकारे शहराची वाटचाल होत असताना या शहरामध्ये असणारा जो युवा वर्ग आहे, या युवा वर्गसुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारचा विचार करणं त्यांनी गरजेचं आहे. आज मी